ओम शांती. माझं नाव साक्षी. मी आज तुम्हाला एका स्टोरीच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं मूल्य सांगणार आहे. ते एक वेळेस लहान बाळ त्याच्या वडिलांना विचारतो की पप्पा माझ्या जीवनाचं मूल्य काय असेल. तर त्याचे वडील जातात आणि एक दगड त्याला आणून देतात. तर ते सांगतात की हे दगड घेऊन तू बाजारात जा आणि एका ठिकाणी उभा राहा आणि जर कोणी विचारेल की हा दगड कितीचा आहे तर काहीच नको बोलजो, फक्त 2 बोटं दाखवजो. तर तो तसंच करतो आणि जातो बाजारामध्ये उभा राहतो. आणि मग त्याच्याजवळ पाहत राहतात सगळे. मग एक व्यक्ती येतो आणि त्याला विचारतो की हा दगड कितीचा दिला. मग तो त्याच्या वडिलांनी सांगितलेल्या अनुसार 2 बोटं दाखवतो आणि मग समोरचे विचारतात की ठीक आहे 200 रुपये मी तुला देतो, तू मला हा दगड देऊन दे. तर तो पळत पळत जातो त्याच्या वडिलांकडे आणि सांगतो की हा दगड 200 रुपयामध्ये मागत होते. त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की विकायचा नाही आहे, फक्त दाखवायचं आहे की आपल्या जीवनाचं मूल्य त्याच्या अनुसार ते सांगत असतात की कसं आपल्या जीवनाचं मूल्य असतं. मग वापस त्याचे वडील सांगतात आज जे केलं तेच तू उद्या पण कर. तर त्याचे वडील वापस त्याला त्याच जाग्यावर पाठवतात आणि मग तो वापस जातो आणि वापस त्याच्याजवळ एक जण येतं, विचारतं की हा दगड कितीचा आहे. तर तो त्याच्या वडिलांनी सांगितलेल्या अनुसार तो 2च बोटं दाखवतो आणि सांगतो की तो सांगत नाही, म्हणजे समोरचा सांगतो की ठीक आहे 2000चा आहे, मी तुला 2000 रुपये देतो आणि तू हा दगड मला दे. तर तो काहीच बोलत नाही, पळत पळत वापस त्याच्या वडिलांकडे जातो आणि सांगतो की पप्पा काल तर 200 रुपये होते, आज या दगडाची किंमत 2000 रुपये झाली आहे. तर त्याचे वडील म्हणतात असंच आपलं जीवन आहे. जसं आपण दुसऱ्यांसोबत रिस्पेक्टने बोललो, आपण दुसऱ्यांचा आदर केला तर त्या माध्यमातूनच आपल्याला पण आपल्या जीवनाचं मूल्य समजतं. दुसरे पण आपल्याला रिस्पेक्ट देतात आणि आपल्या जीवनाचं मूल्य वाढवण्यासाठी आधी आपण दुसऱ्यांना रिस्पेक्ट देणं आवश्यक असतं आणि दुसऱ्यांना मान सन्मान जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला रिटर्न भेटतं. या स्टोरीतून हे समजतं की एक दगडाची किंमत जर 2000 पर्यंत जाऊ शकते तर आपल्या जीवनाचं मूल्य आपल्या हातात असतं, तर ते किती वाढू शकतं ते आपल्या हातात असतं की आपल्याला आपल्या जीवनाचं मूल्य वाढवायचं आहे की कमी करायचं आहे.